हॅलो मित्रांनो, मी पूजा वाहक. वेलकम टू आवर चॅनल ब्राईट फ्युचर क्लासेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वी इतिहास प्रकरण दुसरे इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. त्यातील पहिला प्रश्न आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होते. त्याचे उत्तर अलेक्झांडर कनिंगहॅम. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते. दुसरा प्रश्न, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला. उत्तर फ्रेडरिक मॅक्स म्युलर. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी केला. प्रश्न पहिला ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. त्यातील पहिली जोडी आहे हू वेअर द शूद्राज वंचिततांचा इतिहास. दुसरी जोडी आहे स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन. तिसरी जोडी आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. चौथी जोडी आहे ग्रँड डफ वसाहतवादी इतिहास. उत्तर चुकीची जोडी आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. तर दुरुस्त केलेली योग्य जोडी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेन्स 1857 राष्ट्रवादी इतिहास. प्रश्न दुसरा, पुढील उदाहरणे सकारण स्पष्ट करा. त्यातील पहिला प्रश्न आहे, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. त्याचे कारण, पहिला पॉइंट, इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. दुसरा पॉइंट, ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहिलेल्या भारतीयांच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारतीयांच्या विविध प्रांतातील इतिहास लेखककारांनी विरोध केला. तिसरा पॉइंट, आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. म्हणून राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातून प्रादेशिक इतिहासाला चालना मिळाली. दुसरा प्रश्न आहे, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. त्याचे कारण, पहिला पॉइंट, शूरवीरांचे गुणगान ऐतिहासिक घडामोडी लढाया बखरीत वाचायला मिळते. दुसरा पॉइंट, ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रशिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरीचाही समावेश होतो. तिसरा पॉइंट, थोर पुरुषांची चरित्र आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. ही वर्णने इतिहास लेखकाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. प्रश्न तिसरा आहे मित्रांनो, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे, मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे? त्याचे उत्तर, मुघल साम्राज्याला संस्थापक बाबर त्याच्या आत्मचरित्रात त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. त्याचबरोबर त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पती सृष्टी, त्यांची बारकाईने केलेली निरीक्षणे या बाबींचा समावेश आहे. दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते?
त्याचे उत्तर, भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाला उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लेखनालाही चालना मिळाली. या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानामुळे इतिहासाकडे इतिहासकाराचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. प्रश्न 4 आहे मित्रांनो, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? त्याचे उत्तर, पहिला पॉइंट, स्वतंत्रोत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्या मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. दुसरा पॉइंट, मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक अर्थव्यवस्था, उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध याचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. तिसरा पॉइंट, प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. चौथा पॉइंट, मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्था होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो. दुसरा प्रश्न आहे, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. त्याचे उत्तर, इतिहास लेखन भाषाशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. पहिला पॉइंट, आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी इतिहासकारांना दिला. दुसरं पॉइंट, मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. तिसरा पॉइंट, इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय हा विचार मांडला. चौथा पॉइंट, केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कट कारस्थाने आणि युद्ध यांच्यात हकीकता नव्हेत असे त्यांचे मत होते. पाचवा पॉइंट, अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. प्रश्न 5 अ, पुढील तक्ता पूर्ण करा. यामध्ये आपल्याला काही लेखक आणि त्यांनी लिहिलेले पुस्तके दिले आहेत. जेम्स मिल, द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया. जेम्स ग्रँडप त्यांनी लिहिलेले पुस्तक आहे ए हिस्टरी ऑफ द मराठाज. इथे पुस्तक दिलं आहे द हिस्टरी ऑफ इंडिया. लेखक माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. येथे लेखक आहे श्री अ. डांगे यांनी लिहिलेलं पुस्तक प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. हू वेअर द शूद्राज हे पुस्तक लिहिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामधलं ब, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. इथे आपल्याला मुस्लिम इतिहासकार, ग्रंथ व हेतू दिले आहेत. ग्रंथ तुझुकी-ई-बाबरी, इतिहासकार बाबर, हेतू बाबरला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने. इथे हेतू आणि इतिहासकार दिले आहेत. ग्रंथ आहे राजतरंगिणी. इथे हेतू दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती. इतिहासकार आहे कृष्णाजी अनंत सभासद. इथे हेतू आहे इतिहास लेखनाचा हेतू. इतिहासकार जियाउद्दीन बर्नी. ग्रंथ आहे तारिख-ई-फिरोजशाही. प्रश्न 6 आहे मित्रांनो, पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यातील पहिली संकल्पना आहे प्राच्यवादी इतिहास लेखन.
त्याचे उत्तर, युरोपमधील अभ्यासकामध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश याच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. दुसरा पॉईंट, प्राच्यवादी अभ्यासकारांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म याचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. दुसरी संकल्पना आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. उत्तर, पहिला पॉईंट, 19व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्याच्या या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. दुसरं पॉईंट, राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वतंत्र लढ्यात प्रेरणा मिळाली, तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. तिसरी संकल्पना आहे वंचितांचा इतिहास. उत्तर, समाजाने ज्यांना सर्वाधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहाच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली. दुसरा पॉईंट, इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनिओ ग्राम्ची या इटालियन तत्त्वज्ञाचा स्थान महत्त्वाचे आहे. तिसरा पॉईंट, भारतात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. अशा प्रकारे मित्रांनो, या पाठाचा स्वाध्याय इथे आपला पूर्ण झाला आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या स्वाध्यायासोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.